Hello guys, welcome to another motor vlog of Weekend Wala Wanderer. जसं मी लास्ट व्लॉगमध्ये माझ्या सांगितलेलं की अँगल बरोबर येत नव्हता, सो मी ते जेहुकचं जे एक्सटेन्शन आहे ते घेऊन आलो, ते सेटअप केलं आणि त्याच्यानंतर परत एकदा सिमिलरली ऑफिसला जाताना मी शूट करत होतो. पण मी त्याला काय अँगल चेक नाही केला, काय नाही. नंतर ऑफिसला जाऊन कळालं की सगळं असं वरचंच येतं, म्हणजे बाईकचं फक्त एवढं फ्रंटचं जे वायझर आहे ते दिसत होतं आणि नंतरला सगळं पुढचं दिसत होतं. आणि माझा छोटासा मेंदू गोल्डफिशचा, जसं अनुराग सांगतात त्यांच्या मोठ्या व्लॉगमध्ये, माईकचं एक्सटेन्शनच विसरलो, काय ऑडिओ रेकॉर्डच झाला नाही. सो इट वॉज अ टोटल फ्लॉप. बट आज लकीली असं काय झालं नसेल, बिकॉज मी आज एकदम चेकलिस्ट बनवून सगळं चेक केलं आहे. यावेळेस जेहुक पण आपला जो गोप्रोसोबत येतो तोच लावला अँड एक्सटेन्शन पण बरोबर सेट केलं, कॅमेरा बरोबर चेक केला, अँगल. अँड हे भाई ऑटोवाला मी जाऊ कुठून, सकाळ सकाळी ऑफ रोडिंग. हां, अँड माईकचा जो एक्सटेन्शन आहे तो पण प्रॉपरली चेक केला. सो होपफुली आता चांगला येतोय. लेट्स सी. चलो. आजचं क्लायमेट चांगलं आहे खूप, लाईक असं ऊन आहे पण थोडंसं एकदम हलकं हलकं, आणि हवेत थोडंसं कूलनेस पण आहे, थंडगार, मस्त वाटतं. असा क्लायमेट परफेक्ट आहे जर कुठे काय जायचं असेल राईडला वगैरे तर. बघू जर असं काय वीकेंडला टाइम भेटला मीन्स मौका मिला और दस्तूर भी हुआ तो किधर तो जाएंगे राइड को. जवळपासच कर्जत लोणावळा साईड, त्यांना लॉंग राईड एकदम जायला त्याचे माझ्याकडे गिअर्स पण नाही आहेत, जॅकेट वगैरे पण नाही आहे. बाय द वे, आपला फर्स्ट मोटो व्लॉग आलेला आहे यूट्यूबवरती. जर बघितला नसेल तर पटपट जावा बघा. फर्स्ट टाइम भाई ने मोटो व्लॉगिंग ट्राय किया है, सपोर्ट करो सपोर्ट. हे अजून एक CB350 RS ते तिकडून चालले, येल्लो हेल्मेट. त्याने पण बॅकरेस लावलाय. ओहो, लुक्स नाईस. जाऊ दे, लेट्स नॉट चेज हिम, अपन अपने हाथ में चलाते. काका डायरेक्ट अंगावर घालतात स्कूटी. समोरून डॉमिनर चाललंय, फुल्ली लोडेड आहे. इकडे रायडर वाटतं एकदम, कुठेतरी टूरला जाऊन आलाय. इंटरकॉम वगैरे लावलंय, फॉग लॅम्प्स सही केले गाडी. डॉमिनरला डिफॉल्ट पण खूप सारे हे येतात ना ॲक्सेसरीज, लाईक ते टॉप रॅक वगैरे, नकल गार्ड्स, परत टुरिंग सेटअप, जो लॉंग जो विंडशिल्ड वायझर जो काय असतो तो. मस्त वाटतं यार डॉमिनर. वन ऑफ द काय बोलतात, बेस्ट बाईक फ्रॉम बजाज बोलू शकतो, वन ऑफ द बेस्ट. पल्सर सिरीज तर आहेच लिजेंडरी. ओ काहीतरी, नाही कॅमेरा आहे, काहीतरी पडलं मागे, कोणाचा पडला माहिती नाही. घाबरलो, मला वाटलं कॅमेरा पडला का काय माझा. जीव मुठीत घेऊन चालवतोय बाबा, पडू नको. ट्रकवाल्यांची मला खूप भीती वाटते.
असे असे एक 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 व्हिडिओ येतात इंस्टाग्रामवरती. 2 ट्रकच्या मध्ये बायकर चेपून गेला, साईडला कार चेपली पुढून मागून. खूप भीती वाटते ट्रक्सची मला. अँड देन टू असे ज्याच्यावरती सामान चाललं एवढं हेवी, भाई टर्निंगला पडलं. तो व्हिडिओ आलेला एक समोर, डायरेक्ट टँकर पडला बाईक स्कूटीवाल्याच्या अंगावरती. विदिन लाईक फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड्समध्ये एवढं काय घडून जातं ना, इट्स व्हेरी रिस्की. यू डोंट गेट टाईम टू इवन थिंक. लाईक आता ट्रक पडताना, असं टँकर पडताना दिसतोय आपल्या अंगावरती, आपल्याला म्हणजे साईडला व्हायचं सुधरत पण नाही. जर कोण असेल रायडर बघत असेल व्हिडिओ, एवढी तर रीच नाही आपल्याला, पण जर बघत असेल जरा सांभाळून. समोरून जावाची बॉबर गेली, बॉबरच आहे ना, हा बॉबर गेली. सिंगल सीटर घेतात आणि मग नंतर अशी बायको बोलते मी कुठे बसणार, आणि मग ती एक्सटेन्शन लावून घेतात. माझं पण तेच झालं. एवढे दिवस मी बॅकरेस नव्हतं लावून घेत. बायको बोलली मला मागे, मी पडली मग इथे बॅकरेस लावून घे. खड्डा. कशी वाटते ती? नाही चांगली वाटत. असे सीट एक्सटेन्शन करून घेतले जावाची तर. म्हणजे बॉबर म्हणजे कसं, ती सिंगल सीटच, तिचा जो लुक येतो तोच. ती बघा, ती बघा. नाही बरोबर वाटत. GT 650 नवीन वाली आहे ना ही? GT अलॉय व्हील आहे कधी, म्हणजे नवीन आले विदाउट ट्यूबलेस. आता जस्ट आम्ही असं डिस्कस करत होतो, एक हिमालयन गेली साईडने. फार मस्त वाटतं यार रोडवरती, म्हणजे रोड प्रेझेन्स जो हिमालयनचा आहे, न्यू वाली 450 सही वाटत होती. माझ्या हा मनात एक जस्ट थॉट आला, घ्यायची का हिमालयन ही देऊन, पण बोला नको नको, ही देऊन तो नको. इसके ऊपर अभी बहुत प्यार आया हुआ है ये CB 350 RS के ऊपर. नाही बा, पहिली बाईक आहे माझी, अशीच थोडी देणार, विकणार अशीच नाही, बिलकुल नाही. असा विचार माझ्या डोक्यात येऊ कसा शकतो. लवकर क्रॉस करू, परत जाम लागून जाईल. यस, वी हॅव क्रॉस सक्सेसफुली. बट आय गेस हा वाट लावतो आमची. हे वॅगनरवाले ना खराब करतायत. थांब, मला जाऊन देतो हा घाईमध्ये. जा बाबा जा जा. अरे आता जाऊ देतो तर जा ना, जा बाबा जा. हा, बिलकुल रिक्स नाही लेणे का रे बाबा. तेव्हा काय केलं, किती लांब गेला उगाच आपलं मध्ये 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 मध्ये. अरे जा टकलू. हे ऐसा बोलने का नहीं.
कल को मेरा भी बाल जा सकता है, मैं भी टकलू हो सकता है बाइक चला चला के हेलमेट पहन पहन के। रुको जरा बैग ठीक करता हूँ, बैग नीट करतो। आता करतो। या रोडला नेहमी जाम असतं. अरे आजकाल हे ऑटोवरती खूप ॲड्स यायला लागल्यात, कद बढाइये, वजन कम करिये. असं वाटतं मला माझ्यावरती असं पर्सनल अटॅक करतायत. आहे माझी चांगली हाईट, एवढा पण जाडा नाही आणि मी. अपने को जाना है राइट. सिग्नल खूप मोठा है. खूप उशीर शांत आहे. खूप झोप आली आज. खूप बोर झालं ऑफिसमध्ये, त्यामुळे झोप आली. आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल. तर कंटाळा, त्यात हे ट्रॅफिक. कंटाळा इंटू 100 झालं. कॉल येतोय कोणाचा तरी. सिग्नल पण सुटेल आता. हे छोटे छोटे रंबल्स आहेत ना, ह्याच्यावरून स्लो गेले की झटका लागतो. थोडं स्पीडमध्ये गेलं की निघून जाते गाडी आपली. जस्ट लाईक दिस. चला निघालो, काहीच नाही. वन मोर अँड निघालो. थोडं इंजिन ब्रेकिंग कर लेते हैं आपण. आपल्याला राईटला जायचंय. हो, हा कोणता आरीचा टॉप बॉक्स आहे? इट्स मोर लाईक अ पिगी बँक मेटलची, ज्याच्यामध्ये. अरे निघाला आपण सिग्नल. आपण राईट जायचं आहे, तर ट्रकच्या मागेच थांबूया. अच्छा, तर असं वाटतं का उजेड असताना निघाल्यावरती खूप दिवसानंतर
एक्सपिरियन्स करतो आहे. आता बाबा माझी फर्स्ट कंपनी, सकाळी जायचा टाईम फिक्स होता, रिटर्न यायचा टाईम फिक्स नव्हता. खूप लफडे होते त्या कंपनीमध्ये बाबा. 12-12, 13-13 तास काम करायचो. इट वॉज व्हेरी टॉक्सिक. समोरून एकदम जुनी, एकदम विंटेज बुलेट चालली आहे. तर का रॉंग साईडने येतात. एक तर ट्रकवाल्याची भीती वाटते. सकाळीच बोललो. हाऊ डू दिस पीपल मॅनेज, लाईक विदाउट हेल्मेट. ट्रिप्सी पण जात आहेत, त्यात स्वॅग वेगळा त्यांचा. ऑटोवाल्यांचा वेगळा स्वॅग एक चालला आहे. बाजूला भाऊ बंद भाई, हाथ पकड़ के पैदा हुआ था, हाथ पकड़ के ही चलेंगे ऑटो. हे तुर्बेचं ट्रॅफिक, बापरे खूप डिफिकल्ट आहे या ट्रॅफिकमधून लवकर निघणं. असं खड्डे वगैरे पण खूप आहेत, पण जास्त मी खड्ड्यामध्ये टाकू पण नाही शकत गाडी. खड्ड्यामध्ये टाकू नाही शकत बोललं, मग काय जास्त खड्डे टाईट दिले का. हा गेला खड्ड्यामध्ये. एक आपण इथून टाकू. डोंट वॉन्ट खड्डे. सी बोलो ना, ट्रॅफिक इट्स अ व्हेरी टफ नट टू क्रॅक, बट वी डिड इट. फायनली बाहेर आलो. म्हणजे खूप उशीरपासून होता. मी रेकॉर्डिंग लेट स्टार्ट केली. व्हॉट नाव. आय नो इथं रोडच्या मध्येच काहीतरी आहे. आय मीन खड्डा असं समथिंग लाईक दॅट. हां गेला मागे गेला. नेहमीचा रोड आहे ना, आपल्याला माहीत आहे कुठे काय, किती खड्डे काय. देखते ही देखते अंधेरा हो गया. रॉंग लाईनमध्ये आलो का मी. मला आय टीमध्ये नसलं पाहिजे होतं का. असे एक डायलॉग मारतोय. देखते देखते अंधेरा हो गया. अरे काय बोलतोय मी पण. तर बोलतात की इलेक्ट्रिक इज द फ्युचर, बट आय डिसॲग्री विथ दॅट. बिकॉज एवढं इन्फ्रास्ट्रक्चर वाटत नाही मला ई व्हीचं सध्या आहे आपल्या इथे. आणि लाईक टायमिंग ऑल्सो, लाईक पेट्रोल जर भरायचं असेल 2-3 मिनटामध्ये टाकी फुल होऊन जाते. बट तेच जर आपल्याला चार्ज करायचं असेल तर वी हॅव टू वेट फॉर 1.5 hour टू ॲटलीस्ट चार्ज इट 50 to 80%. सो आय डोंट थिंक ई व्ही स्टेशन्स, लाईक ई व्ही चार्जिंग पॉईंट पेट्रोल स्टेशनच्या इकडे असलं पाहिजे. इट्स व्हेरी लाईक सुटेबल फॉर रेस्टॉरंट, की जिकडं आपण थांबलो लंचला, डिनरला, जे काय आपला 1 तास जातोच. सो इन दॅट पिरियड ऑफ टाईम ती चार्ज होऊन जाईल. असं काइंड ऑफ जर विचार केला तर हां,
फ्युचर इज ब्राईट EVसाठी. बट फॉर नाव मला नाही वाटत आहे लाईक हे माझ्या डोक्यात आलं तर ऑब्व्हियसली जे बिझनेस करतात त्यांच्या डोक्यात ही गोष्ट आलीच असेल, इम्प्लिमेंटही केली असेल काय काय रेस्टॉरंटच्या तिकडे. बट माझ्या नजरेत तर अजून असे आले नाहीत रेस्टॉरंट. जॅग्वार XF. ओ काय वाटते ए भाई 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 जा मी ऐकलं आहे गोप्रोची, म्हणजे बघितलंसुद्धा आहे, लो लाईट रिस्पॉन्स एवढा काय खास नाही गोप्रोचा. लाईक एवढी लाईट कॅप्चर होत नाही. बट आय थिंक सुटेबल लाईटनिंग कंडिशन आहेत आता ॲटलिस्ट फॉर नाईट व्लॉगिंग, नाईट रेकॉर्डिंग, नाईट व्हिडिओ. जिथं एकदमच डार्क असतं, अंधार असतं, तिकडे नाही शूट करता येत. गोप्रोचं एवढं आउटपुट चांगलं नाही. पण कम्पेअर टू दॅट जो DJIचा ॲक्शन 5 Pro आहे, खूप सारे यूट्यूबर्सला बघितलं ते लोक DJIकडे थोडेसे आता लीन झालेत. आय डोंट थिंक बट 12चं एवढा खराब येत असेल. बघू ही फुटेज आता कशी वाटते त्यावरतून आपल्याला कळेलच. तुम्ही पण सांगा, बघता तुम्हाला कशी वाटते फुटेज. मी ही अनएडिटेड टाकतो चला, लाईक काहीच मी लाईट वगैरे ह्याच्यामध्ये काहीच हे नाही करणार, काहीच ॲडजस्ट नाही करणार लाईट वगैरे. बघूया, सांगा मला कमेंटमध्ये कशी वाटते फुटेज. बिकॉज फर्स्ट टाईम मी नाईट म्हणजे मी शूट तर केलं आधी, बट असं व्लॉग मी फर्स्ट टाईम शूट करतो या कंडिशनमध्ये. सो डू लेट मी नो. अँड नाही मराठीत बोलतो. हा व्लॉग इथे संपवूया. आणि कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. काय इम्प्रूव्हमेंट असेल तर कमेंट करा, फीडबॅक द्या. आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला, आणि आपल्या फ्रेंड लोकांना पण शेअर करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.